नमस्कार सगळ्यांना. 8वा हप्ता यायला चालू झालेला आहे. बघा, फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे 8वा हप्ता जो त्याची तयारी सरकार करत होता आता त्यात कंप्लीट झालेली आहे. बहिणींची नवीन यादी म्हणजे फेब्रुवारीची यादी जी आहे ती तयार झाली आहे. आता सरकारने बँकांना आदेश दिलेला आहे. तसंच पोस्ट खात्यातही पैसे पडणार आहेत. कुठल्या कुठल्या बँकेत पैसे पडणार, कुठल्या जिल्ह्यात पैसे पडणार सगळं सांगणार आहे. तर फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँकेत कधी पण येऊ शकतो. तर तुम्हाला फोनचे SMS चेक करत राहायचं आहे, कारण हा हप्ता कधी पण खात्यात पडू शकतो. उद्यापासून पैसे चालू होतील, यायला टप्प्याटप्प्याने पैसे येतील. आणि फेब्रुवारीचा हप्ता काही महिलांना मिळणार आहे, काही महिलांना मिळणार नाही आहे, कारण सरकार हे फेरपडताळणी करत आहे. त्यांची अजूनही चालू आहे. त्यामुळे आता काही महिलांना पैसे बंद होणार आहेत. अपात्र बहिणी ज्या आहेत त्या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. ते कशामुळे येणार, काय येणार सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी आणि अपात्र बहिणींचं जे निकष आहेत ते कळण्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर येत असतात. बघा, सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने जानेवारीपर्यंतचे पूर्ण हप्ते महिलांच्या खात्यात टाकलेले आहेत. ठीक आहे, जानेवारीच्या शेवटच्या 2 आठवड्यात जानेवारीचे पैसे आले. तसेच मागचे हप्ते राहिलेले असेल कोणाचे ते पण तेव्हाच आले. आता बघा, फेब्रुवारीचा हप्ता जो आहे 8वा हप्ता म्हणजे आता हा फेब्रुवारीचा असणार आहे, कारण जुलै महिन्यात पहिला हप्ता आला होता. तसेच आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता तयारी झालेली आहे पूर्णपणे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कधीही पैसे येणार. तुमचं जरी बँकमध्ये कुठलं खातं असेल किंवा पोस्टात खातं असेल, तुम्हाला सगळीकडे पैसे येणार. जर तुमचं पोस्टात खातं असेल पोस्टात पैसे येतील, बँकेत खातं असेल बँकेत पैसे येतील, लक्षात घ्या. त्यामुळे आता कुठल्या कुठल्या बँक ते पण सांगते बघा. HDFC बँक असेल, ICICI असेल, SBI असेल, महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, सगळ्या खात्यात तुम्हाला पैसे येणार आहेत, लक्षात घ्या. आता पैसे किती येणार तुम्ही म्हणताल की किती येणार पैसे, 2100 येणार, 1500. सध्या तरी बघा 1500च येणार आहे. 21 रुपयाचा अजून काही तरतूद आले नाही किंवा काही निर्णय झाला नाहीये. ते फक्त आश्वासन दिलं गेलं होतं निवडणुकीच्या वेळेस, पण ते प्रत्यक्षात त्याचा GR वगैरे काय अजून नाही. त्यामुळे 21 रुपये सध्या तरी मिळणार नाही. ठीक आहे, आता जी फेरपडताळणी जी चालू झालेली आहे लेकी लाडकी बहीण योजनेची, ती चालू आहे. बघा, स्वतः आदित्य ठाकरेंनी सांगितलं की अजूनही फेरपडताळणी चालू आहे. ऑगस्टमध्ये काही महिला बाहेर पडला होता, आता काही महिला बाहेर पडतात. सध्या सुमारे 5 लाख बहिणी ज्या आहेत त्या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. त्याची कारणं काय आहेत ते पण सांगते. कारण बघा, बऱ्याच अपात्र बहिणी आहेत ज्यांनी फॉर्म भरला आहे, त्यांना पैसे पण मिळालेत. पण आता असं झालं की अपात्र बहिणी असल्यामुळे पात्र बहिणींना ज्या खरंच गरजू मानल्या त्यांना पैसे मिळत नाहीत आणि सरकारच्या तिजोरीवर पण भार येत आहे. त्याच्यामुळे हा निर्णय घेतला की फेरपडताळणी व्हावी. त्यामुळे प्रत्येक महिलाच्या अर्जाची फेरपडताळणी होणार. त्याच्यानुसार तुम्ही अपात्र आहात की पात्र ठरवलं जाणार आहे. बघा, आणि जर तुम्ही अपात्र जरी असाल तरी तुमचे पैसे बघा, तुमचे जे जानेवारी महिन्यापासून पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत. बघा, तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही समजून जा की आम्ही अपात्र आहोत. ठीक आहे, आणि तुमच्याकडनं पैसे कुठले वापस घेतले जाणार नाहीत, फक्त तुमचे पुढचे हप्ते बंद केले जातील, लक्षात घ्या. ते स्वतः आदित्य मॅडमने ट्विट करून सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्य संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही जरी अपात्र ठरला तर तुमचे मागचे पैसे तुमच्याकडनं वसूल केले जाणार नाहीत. तुम्हाला इथून पुढचे म्हणजे जानेवारीपासूनचे हप्ते बंद होतील तुमचं, लक्षात घ्या. ठीक आहे, आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही आला तर तुम्ही एकतर अपात्र असू शकता किंवा तुमचे राहिलेले पैसे तुमचे फेब्रुवारीच्या खात्यात येऊ शकतात. तर तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत जर पैसा आला तर टेन्शन नाही, तुम्ही पात्र आहात. पण जर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही समजून जा की तुम्ही अपात्र आहात, तुमचे पैसे बंद केले गेले आहेत. ठीक आहे, तर ते कसं चेक करायचं पण तुम्हाला 2-3 पॉईंट्स आहेत ते सांगणार आहे. पण तुम्ही सध्या तरी लक्षात घ्या, फेब्रुवारीचा हप्ता आला नाही तुम्हाला तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. तुम्हाला जानेवारीचा पण नाही आला, फेब्रुवारीचा पण नाही आला, याचा अर्थ तुम्ही लाडकी बहीण योजनेत वगळण्यात आलेला आहात. ठीक आहे, त्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल, कारण की यातनं बऱ्याच महिला बाहेर पडतात. सध्या तरी 5 लाख बहिणी बाहेर पडल्यात, त्यात अजून चालू आहे पडताय, त्याच्यामुळे अजून बऱ्याच महिला बाहेर पडतील. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल 15,000 रुपये कसं मिळणार किंवा 1500 आणि 830 असे कसे मिळणार पैसे. तर बघा, मी सांगते 15,000 म्हणजे बघा, आता अंगणवाडी सेविकांसाठी काय भरती निघालेली आहे. बघा, म्हणजे तुम्हाला आता सुमारे 10,000 बहिणींसाठी ही जागा भरती निघाली आहे. म्हणजे तुम्ही पण आता अंगणवाडी सेविका म्हणून रुजू होऊ शकता. तुम्हाला अर्ज करायचा, त्याची पात्रता काय ते पण सांगते, कुठे अर्ज करायचं ते पण सांगते. पण तुम्हाला दरमहा 15,000 रुपये मिळतील. ठीक आहे, जर तुम्ही सिलेक्ट झालात किंवा तुम्ही मदतनीस म्हणून किंवा अंगणवाडी सेविका म्हणून जरी कामाला लागलं तुम्हाला 15,000 रुपयाचा जॉब मिळणार आहे. तसेच 1500 म्हणजे तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तो कंटिन्यू राहीलच, आणि 830 म्हणजे तुमच्या गॅस सिलेंडरचे पैसे, लक्षात घ्या. आता बघा, पात्रता काय, जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल म्हणजे तुमचं शिक्षण 12वी कंप्लीट झालेलं असेल, तुमच्याकडे 12वीचं मार्कशीट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे, ह्या अंगणवाडी सेविकेच्या भरतीसाठी ही भरती 20 मार्चपर्यंत होणार आहे. 20 मार्चपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज देऊ शकता. अर्ज जवळच्या अंगणवाडी जाऊन तुम्ही करू शकता.
तुम्ही जर 12वी पास असाल, तुमच्याकडे 12वीचं मार्कशीट असेल तर तुम्ही नक्की जाऊन अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला ही जी नोकरी आहे ती मिळेल. मेगा भरती आहे ही. सुमारे 10,000 महिन्यांना याच्यात संधी दिली जाणार आहे स्वतःचं पाऊल उभं राहण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला दरमहा 1500 रुपये मिळतील. 1500 म्हणजे तुमचा जर तुमचा हप्ता जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळत राहील. आणि 836 रुपये म्हणजे तुम्ही सिलेंडरचे पैसे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती अन्नपूर्णा जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असतात. तर या योजनेसाठी तुम्हाला कुठे वेगळा अर्ज करायचा नाही आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तुम्ही आपोआप योजनेसाठी पात्र ठरता. फक्त एक गोष्ट म्हणजे तुम्हाला गॅस कनेक्शन जे तुमच्या घरात आहे तुमच्या नावावर करून घ्यायचं, लक्षात घ्या. महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे. त्याच महिलेच्या नावावर जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील. आणि आता हे पैसे तुम्हाला कधी मिळतील बघा, जर तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. ठीक आहे. तुम्हाला एक मेसेज येतो की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहात. त्या मेसेज आल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. तुम्हाला मेसेज आला आहे का कमेंटमध्ये सांगा. मेसेज आल्यानंतर पैसे मिळतात आणि तुम्हाला आधी स्वतः पैसे देऊन सिलेंडर घ्यायचा आहे आणि नंतर तुमच्या खात्यात पैसे मिळतील, पैसे तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाच्या गोष्टी काय, आधार सेटिंग असणं, तुमचं रेशन कार्ड अपडेट असणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तुम्हाला असे पैसे मिळणार बघा. तुम्ही अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी किंवा मदतनीस जी ते असतं जॉब असतो त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 12वी उत्तीर्ण महिलेला हा संधी आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्हाला काही तुम्ही नोकरीच्या संधीमध्ये असाल तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. ठीक आहे. तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जॉब तुमचा सिक्युअर करू शकता. 15,000 रुपये महिना तुम्हाला मिळू शकतो. आणि अंगणवाडी सेविकांना बरेच बाकीचे पण लाभ मिळत असतात, ते पण तुम्हाला मिळतील. योजनेचे पण लाभ बाकीचे मिळत असतात. ठीक आहे. ते करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर 15,000 रुपये महिना चालू होईल आणि साईड बाय साईड लाडकी बहीण योजनेचा पण तुम्हाला जो लाभ आहे तो मिळत राहील. आता बघा, तुम्हाला जर पैसे आले नसेल तर काय गोष्टी करायच्या. ठीक आहे. फेब्रुवारीचा हप्ता येण्यासाठी काय करायचं सांगतो तुम्हाला. बघा, आधार सीडिंग आहे का नाही चेक करायचं आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे. आधार सीडिंग नसेल तर पैसे येत नाहीत बघा, लक्षात घ्या. आधार सीडिंग का, कारण डीबीटी एनेबलद्वारे पैसे येत असतात, डीबीटीद्वारे पैसे येत असतात. त्याच्यामुळे तुमचं आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत. ही पहिली गोष्ट आहे. तुम्ही जाऊन ते बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा घर बसल्या पण चेक करू शकता. घर बसल्या कसं चेक करायचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तसेच तुमचा रेशन कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे, कारण रेशन कार्ड बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही फॉर्म भरताना आठवत असेल तुम्हाला तर तुम्ही रेशन कार्ड दिलं होतं. ठीक आहे. तर ते अपडेटेड असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला पैसे येतील. तुमचं असेल सगळं व्यवस्थित अपडेट तरी पण एकदा व्यवस्थित चेक करा. नसेल तर करून घ्या बँकेत उद्या जाऊन, कारण पैसे यायला कधी पण चालू होतील. कारण फेब्रुवारीचा हप्ता चुकला की परत तुम्हाला मार्चमध्ये वाट बघायला लागेल पैशांची. कळतंय? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय अडचणी असतील, काय असतील. ठीक आहे. तसेच सिलेंडरचे पैसे पण डीबीटीद्वारे येत असतात, त्यामुळे त्यासाठी पण आधार सेटिंग असणं गरजेचं आहे. ते पण करून घ्या लवकरात लवकर, म्हणजे लवकरात लवकर पैसे येतील. ठीक आहे. अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही असेल की 8वा हप्ता काय कसा येणार आहे, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की तुम्हाला आन्सर करेल. पण त्याआधी तुम्हाला 8वा हप्ता उद्यापासून यायला चालू होईल, लक्षात घ्या. आणि तुम्हाला 1500 रुपयाने हप्ता मिळणार आहे, 2100 रुपये हप्ता मिळणार नाही. ज्या महिन्याला वाटतं 2100 रुपये त्यांना सांगते मी की आता 1500 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आला का, कमेंट करा. धन्यवाद.